इन्स्टंट सेट डोसा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी पोहे आणि 1 वाटी रवा वापरलेला आहे। हे जे कांदे पोह्यांसाठी आपण पोहे वापरतो तेच पोहे घेतलेले आहेत आणि या ठिकाणी हा जाड रवा आहे। तर जाड किंवा बारीक यापैकी कुठलाही एक रवा वापरला तरी देखील चालेल। आता हे पोहे आणि रवा आपण मिक्सरमध्ये घेऊन त्याची फाईन अशी पावडर करून घेणार आहोत। तर या ठिकाणी मी मोठंच मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, जेणेकरून एकाच वेळी मी हे सगळं वाटून घेऊ शकते आणि त्याची फाईन अशी पावडर करून घेऊ शकते। आता हे जे वाटलेलं रवा आणि पोहे आहेत हे एका मोठ्या पातेल्यात काढून घेऊयात। त्यानंतर याच्यामध्ये आता टाकायचे चवीनुसार मीठ आणि आपल्याला याचं डोशाचं बॅटर बनवायचं आहे, तर त्यासाठी याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी टाकून घेणार आहोत। तर इथे मी ज्या वाटीने रवा आणि पोहे घेतले होते त्याच वाटीने पाणी घेतलेलं आहे। तर मला इथे बरोबर 3 वाट्या पाणी लागलेलं आहे। तुम्हाला कदाचित थोडं कमीही पाणी लागू शकतं किंवा थोडंफार जास्तही पाणी लागू शकतं, कारण रवा आणि पोहे जे आपण जाड किंवा बारीक वापरले त्यानुसार इथे पाण्याची क्वांटिटी कमी किंवा जास्त होते। आता या ठिकाणी मी दही वापरलेलं नाही आहे, तर त्याऐवजी अर्ध्या लिंबाचा रस वापरलेला आहे। लिंबाचा रस वापरल्यामुळे हे जे डोशाचं बॅटर आहे ते फर्मेंट केलेल्या बॅटरसारखं त्याला थोडं टेक्स्चर येतं आणि चवही थोडीफार तशीच लागते, म्हणून इथे मी अर्ध्या लिंबाचा रस वापरला आहे। तुम्हाला जर दही वापरायचं असेल तर तुम्ही अर्धी वाटी दही वापरलं तरी देखील चालेल। लिंबाचा रस टाकल्यानंतर आता हे बॅटर पुन्हा एकदा चांगलं नीट मिक्स करून घेऊयात आणि आता यात जे आपण रवा आणि पोहे वापरलेले आहेत ते चांगले भिजले जावेत यासाठी आपण हे बॅटर एक साधारण 10 मिनिटासाठी असंच ठेवून देऊयात, म्हणजे रवा आणि पोहे चांगले भिजले जातील। आता हे बॅटर सेट होते तोपर्यंत आपण याच्यासोबत खाण्यासाठीची जी चटणी आहे ती बनवून घेऊयात। तर इथे चटणी बनवण्यासाठी मी खोबऱ्याचा वापर केलेला नाही आहे। तर आज चटणी बनवण्यासाठी इथे मी वापरले आहे शेंगदाणे, डाळवं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर। तुम्ही हवं तर इथे छोटा एखादा आल्याचा तुकडा वापरला तरी देखील चालेल। आता हे सगळं मिक्सरला थोडंसं पाणी टाकून चांगलं बारीक वाटून घ्यायचं आणि एका भांड्यात काढून घेऊयात। त्यानंतर गरजेनुसार याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून चटणीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे आणि आता ह्या चटणीमध्ये आपण टाकायचे चवीनुसार मीठ आणि जसं इतर वेळी आपण चटणीला तडका देतो अगदी त्याचप्रमाणे ह्या चटणीवरही फोडणी ओतून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी एका पळीमध्ये तेल गरम करून घेतले, त्यामध्ये सुरुवातीला मोहरी टाकून घेतली। मोहरी चांगली तडतडली की मग ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरे चांगले फुलले की मग याच्यामध्ये मग ही फोडणी आपल्याला ह्या चटणीमध्ये टाकून घ्यायची। तर डोशासोबत खाण्यासाठीची जी चटणी आहे ती आपली इथे तयार झालेली आहे। आता डोशाचं बॅटर बघूयात। तर हे पहा, आधीपेक्षा आपले हे जे बॅटर आहे डोशाचं हे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी परत अगदी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे, कारण हे पोहे आणि रव्यापासून केलेलं डोशाचं बॅटर आहे। तर ज्यावेळी आपण याचं बॅटर बनवतो आणि याचे डोसे करतो तर ते बॅटर फार पातळ करायचं नाही। जर हे बॅटर फार पातळ झालं आणि याचे तुम्ही डोसे केलेत तर ते डोसे तव्याला चिकटतात, त्याच्यामुळे पोहे आणि रव्यापासून केलेलं जे डोशाचं बॅटर आहे ते फार पातळ करायचं नाही आहे। आता इथे मी अगदी 2 ते 3 टेबलस्पून फक्त पाणी टाकलेलं होतं। त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे पाव चमचा बेकिंग सोडा। इथे तुम्ही हवं तर इनो फ्रूट सॉल्टचं एक पॅकेट छोटं असतं ते वापरलं तरी देखील चालेल। सोडा टाकल्यानंतर त्यावर थोडं पाणी टाकून घेतलं आणि हा सोडा आता ह्या बॅटरमध्ये नीट मिक्स करून घ्यायचा। तर डोसे करण्यासाठीचं जे बॅटर आहे ते आपले इथे तयार झालेलं आहे। याचे आता डोसे करायला घेऊयात। डोसे करण्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतला आहे। तवा चांगला गरम झाला की गॅस कमी करायचा आणि मग ह्या तव्याला तेल लावून घ्यायचं आहे। तुम्ही हवं तर टिश्यू पेपरनेही तेल लावून घेऊ शकता किंवा मग कांद्याच्या साह्याने तेल लावलं तरी देखील चालेल। आणि आता ह्या तव्यावर जे आपण डोशाचं बॅटर बनवून घेतलं ते टाकून घेऊयात। आता हे जे डोसे आहेत हे आपण स्पंज डोसा करतोय, त्यामुळे तो जास्त पातळ करायचा नाही, अगदी थोडासा पसरवून घ्यायचा आहे। जसं आपण बाहेर स्पंज डोसा खातो अगदी त्याप्रमाणे आपण हे डोसे करणार आहोत। तर इथे डोशाला जाळी पण खूप छान पडलेली आहे।
सुरुवातीला अर्ध्या मिनिटासाठी मी गॅस कमीच ठेवला होता, त्यानंतर मग गॅस मोठा करायचा आणि हे डोसे दोन्ही बाजूने चांगले भाजून घ्यायचेत। तुम्हाला जर फक्त एकाच बाजूने भाजून घ्यायचे असतील तरी देखील चालेल, मग त्या केसमध्ये तुम्ही त्या डोशावर थोड्या वेळेसाठी झाकण ठेवून द्या, अगदी 1 मिनिटभरासाठी। आणि याच पद्धतीने आपण हे सर्व डोसे आता करून घेणार आहोत। आता हे डोसे केल्यानंतर याच्यावर जर तुम्ही लोणी टाकून खाल्लं तर हा अगदी लोणी स्पंज डोसा जो आपण बाहेर खातो तसाच तयार होतो। तर एकदम कमी वेळेत सोप्या पद्धतीने आणि घरातल्या मोजक्या साहित्यात होणारे हे लोणी स्पंज डोसा किंवा इन्स्टंट सेट डोसा इथे आपला तयार झालेला आहे। खूप कमी वेळेत होतो, त्यासाठी फार काही इन्ग्रेडियंट लागत नाही आणि मुलांनाही खूप आवडतो। तो मुलांना डब्याला देण्यासाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी अतिशय चांगला पर्याय आहे। नक्कीच करून बघा। परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।